अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे शक्तिशाली अवतार मानले जातात. दत्त म्हणजे प्रत्यक्ष अमर स्वरूप, ब्रह्म आणि मुक्त. दत्त जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत, पण श्री दत्त हे अत्री ऋषींचे आणि अनुसया मातेचे पुत्र आहेत याचा बोध अनेक पौराणिक ग्रंथाद्वारे होतो. अत्री ऋषी हे घोर तपस्वी होते. अत्री ऋषीची भार्या माता अनुसया आश्रमात राहून पतीची खूप सेवा करत असत. आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे प्रेमाने यथासांग स्वागत करत. आश्रमात आलेला पाहुणा कधीच उपाशी पोटी किंवा रिकाम्या हाताने भिक्षा न घेता जात नसे. अनुसया मातेच्या अतिथी नम्रता आणि पतिव्रता या गुणांमुळेच त्यांना अनेक वरदान मिळाले होते. पंचमहाभूतेही अनुसया मातेच्या सात्विकतेपुढे नम्र होऊन राहत असत. श्रेष्ठ नारद मुनी त्रैलोक्यात सतत भ्रमण करत असतात. ते कळीचे नारद म्हणूनही प्रचलित आहेत. एकदा काय झाले, ते वैकुंठात असेच भ्रमण करत असताना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे ते गेले आणि त्यांच्या पत्नी देवी लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांना नारदाने असे सांगितले की पृथ्वी तलावर अनुसया ही सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे. मृत्यूलोकातील या अनुसयेचा लौकिक ऐकून लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या देवतांना अनुसयाचा मत्सर वाटू लागला. तिघींनीही अनुसया मातेची परीक्षा घेण्याचं आणि सत्वहरण करण्याचं ठरवलं आणि तिघीही ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे गेल्या आणि अनुसयाच्या सात्विकतेची परीक्षा घ्यावी अशी त्यांना विनंती करू लागल्या. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांनी पृथ्वी तलावरील अत्री ऋषीच्या आश्रमात येण्याचे ठरवले. ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि अतिथी रूपात अत्री मुनींच्या आश्रमात आले. ब्राह्मण रूपातील अतिथी पाहून अनुसया मातेला फार आनंद झाला. त्याने त्यांचे यथासांग स्वागत केले. भक्तिभावाने त्यांचे चरण धुतले, पूजन केले आणि त्यांना भोजन वाढले. दत्तात्रय पुराणात असा संदर्भ आढळतो की ब्राह्मण रूपातील तिन्ही देवांनी भोजनास साफ नकार केला आणि सांगितले, जर आम्हास तू प्रथम स्तनपान दिलेस आणि त्यानंतर विवस्त्र होऊन आम्हास भोजन दिलेस तरच आम्ही स्वीकारू, नाहीतर आम्ही उपाशीपोटी जाऊ. अनुसया माता विचारात पडल्या. माझे मन निर्मळ आहे. माझ्या पाठीशी माझ्या पतीच्या तपाचे सामर्थ्य आहे. त्याने लगेच या ब्राह्मणरूपी देवांना सांगितले की तुम्ही जरा थांबा, तुमच्या मनाप्रमाणेच होईल. माता अनुसया अत्री मुनींजवळ गेल्या आणि घडलेला सर्व प्रकार अत्री मुनींना सांगितला. अत्री मुनी घोर तपस्वी होते. त्यांना अंतर्ज्ञानाने हे समजले की हे ब्राह्मण नसून ब्रह्मा, विष्णू, महेशच आहेत. अनुसया मातेला त्यांनी गंगोदक दिले आणि त्यांना सांगितले, हे गंगोदक घे आणि तिघांवरही शिंपड व त्यांना इच्छा भोजन दे. पतीच्या सांगण्यावरून अनुसया मातेने हे गंगोदक तिघांच्याही अंगावर शिंपटले. तर पाहता काय चमत्कार! गंगोदक शिंपडताच, एक कटाक्ष टाकताच तिन्ही देव लहान लहान बालके होऊन माता अनुसयेच्या पायाशी खेळू लागली. अनुसया मातांनी तिन्ही बालकांना उचलले. माता अनुसयाने त्यांना प्रथम स्तनपान दिले आणि विवस्त्र होऊन भोजनही दिले. नंतर बाळ पाळण्यात घालून थोपटून निजवलेही. बराच काळ लोटला, पण तिन्ही देव बालक रूपात आश्रमातच होते. इकडे स्वर्गलोकात लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती तिन्ही देवता चिंताग्रस्त होत्या. अनुसयेचे सत्व पाहण्यास गेलेले पती अजून परत आलेले नव्हते. एकदा नारद मुनी पृथ्वी तलावर अशीच भ्रमण करत असताना अत्री मुनीच्या आश्रमात त्यांनी ही 3 बालके पाहिली. ही 3 बालके कोणी नसून ब्रह्मा, विष्णू, महेशच आहेत हे त्यांनी ओळखले. ही वार्ता त्याने जाऊन लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या देवतांना सांगितली. तिन्ही देवता अत्री मुनीच्या आश्रमात आल्या. आम्ही तिघींनी आमच्या पत्नींना तुझे सत्व पाहण्यासाठी पाठवले होते. आम्हाला क्षमा कर अशी विनवणी त्या अनुसयेस करू लागल्या. आमचे पती आम्हाला मूळ रूपात परत कर असे अनुसयाला सांगू लागले. अनुसया मातेला त्यांची दया आली आणि त्या सरळ अत्री मुनींकडे गेल्या. झालेला सर्व प्रकार अत्री मुनींना सांगितला. मग अत्री मुनींनी परत त्यांना गंगोदक दिले आणि त्यांच्यावर शिंपडण्यास सांगितले. अत्री मुनींच्या सांगण्यावरून अनुसया मातेने तिन्ही बालकांवर हे गंगोदक शिंपडले आणि देव मूळ रूपात आले. अत्री मुनी आणि अनुसया मातेने तिन्ही देवांना नमस्कार केला. तिन्ही देवांनी सांगितले, हे अनुसये, तुझ्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तू कुठलाही वर माग. तेव्हा अनुसया माता म्हणाल्या, ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकरूप होऊ देत आणि पुत्ररूपाने माझ्या घरी राहू देत.
मार्गशीर्ष महिना होता तो, वार बुधवार, कृतिका नक्षत्र होते आणि दिवस होता पौर्णिमेचा. तिन्ही देव एकरूप झाले आणि अनुसया मातेपोटी जन्माला आले. दत्त हे शक्तिशाली विष्णू अवतारी आहेत. दत्त हे अमर आहेत. दत्त अवधूत आहेत. मी हा प्रसंग आणि दत्तकथा दत्तात्रय पुराण, ब्रह्मपुराण, भागवत पुराण, शिवपुराण, मार्कंडेय पुराण आणि दत्तात्रेय तंत्र इत्यादी पौराणिक ग्रंथांच्या संदर्भावर आधारित आहे. याद्वारे कसलीही अंधश्रद्धा पसरवणे हा यामागील उद्देश नाही. अजाणतेपणी कथेत काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. दत्तगुरूंच्या चरणी सेवेचे हे पुष्प मी अर्पण केले आहे. तेही सेवा मान्य करून घेतीलच. अशा या दिव्य स्वरूपी आणि अमर दत्तरूप आणि स्वर्गातील देवताही हेवा करतील अशा या अनुसया मातेस माझी कोटी कोटी प्रणाम. श्री गुरुदेव दत्त.